आणि ही नाणेफेक होती आहे। आदरणीय निर्मल म्हात्रे, दिलीप घोलम, विनय कीर, शिरीष जोशी, अनिल कुडाळकर, संतोष वालवकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विलास बांदिवडेकर चषक लेदरबॉल स्पर्धा, शालेय स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना दिसते, यशस्वी होताना दिसते आणि हा जोरदार मारलेला फटका तुकडा आणि ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे। अंतिम विजेता मिळाला भंडारी एज्युकेशन सोसायटीचा भंडारी हायस्कूल मालवण हा संघ या ठिकाणी यशस्वी झाला। स्थानिक कमिटीचे चेअरमन जॉन भवना साहेब यांचे खूप खूप अभिनंदन। स्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मय देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया म्हटल्याशिवाय आपल्या कैलासवासी विलास बांदिवडेकर स्मृती चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। व्यासपीठावरती मान्यवरांची संपूर्ण मांदियाळी बसलेली आहे आणि ही सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत। यामध्ये सर्वात प्रथम आपण या ठिकाणी निर्मल म्हात्रे सर, त्यानंतर दिलीप घोलम सर, विनय कीर सर, शिरीष जोशी सर, त्याचबरोबर अनिल कुडाळकर, वामन रामा शेट्टी सर, महेश कांदळगावकर, मिथिला बांदिवडेकर, पंकज मोरे, नरी चिंदरकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, भाई खराडे, बबन रेडकर, त्याचबरोबर संतोष वालवकर आणि हे सगळे मान्यवर नंदू देसाई, पप्पू परब आणि सगळे गाळून कष्ट करून मेहनत करून पुढे आलेली आहे। त्यामुळे या सर्वांचं आपण स्वागत करूया शब्दसुमनांनी आणि टाळ्यांनी। एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजे। मित्रांनो, बरंच काही बोललं गेलंय 6 दिवसामध्ये, चांगलंच बोललं आणि या स्पर्धेचं ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी असं ठरलं होतं की या वर्षी आपण साखळी पद्धत घ्यायची। संपूर्ण मालवण तालुक्यामध्ये 35 शाळा आहेत। या 35 शाळांमधील 24 शाळा आपण याच्यामध्ये घेतल्या आणि 24 शाळांचे 8 ग्रुप केले। प्रभू साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। मी विनंती करतो सरांना त्यांनी हात दाखवावा सगळ्यांना, म्हणजे ओळख होईल। यांची ओळख आणखी एक आहे, मनोहर पर्रीकरांना आपण ओळखतो, भारताचे संरक्षण मंत्री, जे स्कूटरने फिरत होते मुख्यमंत्री असताना, किंवा दिल्लीला पण त्यांनी 4 व्हीलर वापरली नव्हती। त्यांचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड। हे पुस्तक प्रचंड गाजले आणि त्यामुळे वामन प्रभू सरांना टाळ्या वाजवून त्यांचा आपण धन्यवाद देऊया, अभिनंदन करूया। तर वामन प्रभू सरांचा सत्कार मिताली मॅडम या ठिकाणी करतायत, तो त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो। सतत या ठिकाणी होत्या। मिथिला मॅडमना धन्यवाद देतो। सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया की मुलांना सकाळचं अल्पोपहार आणि दुपारचं जेवण आपण या ठिकाणी दिलं आणि त्यामुळे हे शक्य झालं। त्याचबरोबर सर्वात संध्याकाळी पराभूत संघातील सर्व शाळांमध्ये एक मॅन ऑफ द मॅच चषक आपण दिलाय आणि त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाच्या घरामध्ये कैलासवासी विलास बांदिवडेकर सर पोहोचलेले आहेत, कारण त्यांच्या छातीवर खेळाडूच्या विलास सरांचा फोटो आहे। त्यामुळे मला विनंती करायची वाटते सगळ्यांना, म्हणजे मला कोणी सांगितलं नाही पण माझ्या आतून येतंय हे की मी 6 दिवस पाहतोय कैलासवासी विलास सरांचा आशीर्वाद या स्पर्धेवर होता। एकही कुठेही आपल्याला अडचण आली नाही आणि निर्विवाद यशस्वी स्पर्धा झाली आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण जागावर उभे राहूया आणि कैलासवासी विलास बांदिवडेकर सरांना आदरांजली अर्पित करूया। मॅडम यांनी सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटू जे आहेत त्यांच्यासाठी एक प्रेमाची शाल या ठिकाणी आणलेली आहे। मी विनंती करतो मिथिला मॅडमना की त्यांनी या ठिकाणी सर्व जे ज्येष्ठ क्रिकेटपटू या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या हातामध्ये ती प्रेमाची शाल द्यावी आणि सर्वांचा सत्कार करावा। शेवटचे सिद्धू अजून
प्रचंड मेहनत केली आहे आणि त्यामुळे त्या या सत्काराच्या हकदार आहेत. मिताली मॅडम यांचा सत्कार मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन करते. त्याच्यानंतर मॅडम आपल्या भविष्यातील सर्व कार्यांसाठी मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य. उदंड आयुष्य मिळू दे. जोरदार टाळ्या वाजवा मिथिला मॅडम यांच्यासाठी. सन्मानपत्र प्रति आदरणीय श्रीमती मिथिला विलास बांदिवडेकर यांना हे सन्मानपत्र प्रदान होते. महोदया, असे असावे जीवन आपुले मृदगंधापरी दरवळणारे की तहानलेल्या अवनीवरया अमृतकण शिंपणारे. समाज हिताचा व समाज विकासाचा विचार करून त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीचं कोंदण प्राप्त करून देण्यासाठी एक सच्चा दाता अशी उदात्त कल्पना मनाशी योजून कृतिशील असतो. देणे माणुसकीच्या कृतज्ञतेचे. आमच्याशी परिचित असणाऱ्या माननीय श्रीमती मिथिला विलास बांदिवडेकर यांच्या सरस्वती सेवेचा असाच काहीसा दातृत्वाचा प्रत्यय आम्हाला आलेला आहे. आपले वडील आदरणीय कैलासवासी विलास बांदिवडेकर हे मालवणमध्ये आल्यानंतर स्वर्गीय लीलाधर हडकर यांच्या घरी तसेच टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती खेळाडूंना भेटायला आले नाही असा एकही दिवस गेलेला नाही. आठवणी अमाप आहेत. बांदिवडेकर सरांनी स्वतः ते नोकरी करीत असलेल्या बँक ऑफ इंडिया तर्फे मुंबईमधील क्लब क्रिकेट खेळत असताना 1997 या वर्षी बीसीसीआय मान्यताप्राप्त पंच परीक्षा पास करून पंच म्हणून कारकीर्द सुरू केली. आपल्या मूळ गावी मालवणमध्ये 2007 मध्ये झालेल्या सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र या सीके नायडू ट्रॉफीच्या सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहून आपले पर्यायाने मालवणचे स्वप्न पूर्ण केले. या काळात त्यांनी शिस्तप्रिय नामवंत पंच म्हणून नावलौकिक प्रस्थापित केला. 90च्या दशकामध्ये सरांनी असंख्य क्रिकेटपटू पाहिले, घडवले, त्यांचे सामने निर्णायक ठरवले. आपल्या जन्मभूमी मालवणमध्ये आल्यावर उदयोन्मुख तरुण व ज्येष्ठ खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पंच परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन करून त्यांना अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके सुद्धा उपलब्ध करून दिली. मालवणमधील पंचांना पंचगिरी करताना काही समस्या उद्भवल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पहिला फोन हक्काने बांदिवडेकर सरांनाच जायचा आणि सर सुद्धा त्यांच्या मिश्किल शैलीत त्यांना मार्गदर्शन करायचे. शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानाशी मैत्री केली पाहिजे हे आपण जाणून चौकस आणि चतुर बुद्धीने शहरी व ग्रामीण विभागातील खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन कैलासवासी विलास बांदिवडेकर स्मृती लेदर बॉल शालेय स्पर्धेचे आयोजन हे खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देणारं ठरलं. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आमूलाग्र बदल घडवून विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गरजा कोणत्या आहेत या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. या तळमळीमध्ये संपूर्ण मालवण तालुक्याला कैलासवासी विलास बांदिवडेकर यांच्या कामाची दातृत्वाची झलक आपल्यात दिसून येते. आपल्या वडिलांची क्रिकेटवर असलेली नितांत श्रद्धा, त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा हक्काने जोपासण्याचा अधिकार आपण आवडीने, मेहनतीने आणि दानशूरतेने करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले या कार्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच असून लेदर बॉल क्रिकेटसाठी आपण व आपल्या सोबत आपले कुटुंबीय व सहकारी घेत असलेली मेहनत अभिनंदनीय आहे. मालवणचे ग्रामदैवत सिद्धेव रामेश्वर चरणी आपणा सर्वांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा आम्ही शुद्ध हेतूने मनोकामना करतो की आपले हे निस्वार्थी मनाने करत असलेले लेदर बॉल क्रिकेटसाठीचे कार्य असेच निरंतर चालत राहो. आपल्या कार्याचा सन्मान करून आपल्याला हे सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करत असताना आम्हा सर्वांना मनापासून अतिशय आनंद होत आहे. आपले विनीत अध्यक्ष मालवण स्पोर्ट्स असोसिएशन. मिथिला मॅडम आपल्या भविष्यातील सर्व कार्यांसाठी मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य. उदंड आयुष्य मिळू दे. जोरदार टाळ्या वाजवा मिथिला मॅडम यांच्यासाठी.
आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलण्याची विनंती महेश कांदळगावकर माजी नगराध्यक्ष यांना करत आहे. स्पर्धा या ठिकाणी भरवली. जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांचं पण अभिनंदन करतो. त्यांच्या शाळेचं पण त्यांची मुलगी म्हणून त्यांनी मागील 3 वर्ष जे या क्रिकेटसाठी त्यांनी भरभरून केलंय ते जे पार्टिसिपेट तुम्हाला मिळाले. पहिल्या वर्षी फक्त 6 आलेत, पण आपण त्यावेळी अजिबात नाराज झाला नव्हता. त्यानंतर त्याच्यात वाढ झाली आणि 16 झाले आणि आता जवळपास 24 संघ. अजय शिंदे सरांची मेहनत आहे. त्यांच्या शाळेचे त्यांनी कॉन्टॅक्ट वापरले. शाळेचं पण आम्ही कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारची संधी त्या मुलांना शाळा सुरू असताना या ठिकाणी केली आहेत. प्रशिक्षक आमचे आहेत, रेनॉल्ड आहे, मार्शल आहे, आपले मेस्ता आहेत. हे मुलांसाठी मेहनत घेतात. त्यांची आपण अशाच अपेक्षा होत्या की आमच्या मुलांना कुठेतरी चांगलं या ठिकाणी व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि ते व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आपण मागच्या 3 वर्षापासून करता. लकीली यावर्षी मला वाटतं 2-3 स्पर्धा आमच्या स्पोर्ट्सतर्फे, त्याच्यानंतर सावंतवाडीची स्पोर्ट्स आहे त्याच्यामार्फत त्या ठिकाणी चालू आहेत. मग यावर्षी थोडंसं क्रिकेटला चांगले दिवस आले असं म्हणायचं. मित्रमंडळ आले त्यांच्या वतीने एक कोणतरी बोलणार असेल तर 2 शब्द. माझा वेगळ्यामध्ये त्यांनी काम केलं होतं ते शिरीष जोशी. नमस्कार. इकडे खूप मोठे मोठे क्रिकेटर्स आज आवर्जून हजर राहिले आणि मला श्री महेश कांदळगावकर यांनी जी विनंती केली ती मला इतकी मनाला भेटली की खरोखरच कैलासवासी सोडून आदरणीय केलं तर खूपच छान होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या इथे ही अशी टुर्नामेंट होत असेल असं आम्ही मुंबईहून जेव्हा आलो तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती. ज्या स्टँडर्डच्या मॅचेस आज आम्ही सकाळपासून बघितल्या ते स्टँडर्ड आउटस्टँडिंग होतं. आणि ही मुलं म्हणजे मी पटकन 2च मिनिटात तुम्हाला सांगतो की असा एक काहीतरी मालवण क्रिकेट असोसिएशनने एक छोटासा प्रयत्न करावा की आता हे जे IPL होते त्या IPL मध्ये राजस्थान रॉयलने एक अकॅडमी फॉर्म केली आहे नागपूर पासून 20 मैलावरती. तर ती अकॅडमी अशी आहे की त्या लोकांमधला एक कॅन्डिडेट इथे येतो, तो ह्या मुलांना बघतो आणि त्या मुलांना तिकडे त्या अकॅडमीमध्ये घेऊन जातो आणि त्यांना ते शिकवतो. तर मालवण असोसिएशनने असं एक काहीतरी प्रयत्न करून बघावा. आम्ही त्यांना मदत करू. आम्हाबरोबर निर्मल म्हात्रे आहेत जे ACCला कितीतरी वर्ष म्हणजे गावस्कर, वेंगसरकर यांच्याबरोबर ते खेळलेले आहेत, किंवा संतोष वालावलकर आहेत जे महिंद्रमध्ये खूप मोठ्या मोठ्या क्रिकेटर्स बरोबर खेळले, किंवा आमच्याबरोबर विनय आहे. तर ही सगळी लोक तुमच्या मदतीला आहेत. तर आपण एक असा पण प्रयत्न करून बघूया की ह्यातली तुम्ही निवडा की कोण मुलं तुमच्या मते एक 5 मुलं की 10 मुलं अशी निवडा. आपण प्रयत्न करून बघू की त्यांना IPLच्या नेट पर्यंत जाता येतं आहे का, की त्याचा फायदा पुढे मालवणकरांना भरपूर होईल. असं मला पर्सनॅलिटी मुंबईत खेळत असलेले आजही किंवा आधीचेही ह्याच्यातले आत्ताच अनुभव की 90% क्रिकेटर हे कोकणातले आहेत. इन्क्लुडिंग मी तुम्हाला म्हणलं की गावस्कर, तेंडुलकर, महेश मांजरेकर सुद्धा अतिशय चांगले क्रिकेटर आहेत, ते पण इथले आहेत. तर मिथिला तू कमाल काम करतेयस, स्वतः एकटं हे काम करतेयस. तुला कुठलीही क्रिकेटची बॅकग्राऊंड नसताना ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तू हे काम करतेयस. तर आम्हाला 100% गॅरंटी आहे 50, 60, 70, 80 टीम्स एक दिवशी इकडे नक्की येतील. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट तुझं टुर्नामेंट मिथिला तुला. मॅडम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्या पार्टिसिपंट्सना खूप खूप थँक्यू, खूप खूप आभार की तुम्ही इथपर्यंत आलात. कारण मला माहिती आहे काही टीम आपल्याकडे ज्या अशा आहेत ज्या खेडेगावातून आल्यात, त्यांच्याकडे कोच नाहीयेत, त्यांच्याकडे येण्याचं साधन नाहीये, व्हेकल नाहीये, कुठलंही लांब राहतात. त्या मुलांना इथपर्यंत येणं सुद्धा कठीण आहे. पण ती मुलं स्वतःहून हे इनिशिएटिव्ह घेऊन, स्वतःहून गाडी अरेंज करून, कोच नसताना या ठिकाणी आपण संदीप सरांचं पण मेन्शन केला पाहिजे. ज्या टीम्सना कोच नव्हते, संदीप शिरोडकरांनी त्यांना खूप मार्गदर्शन केलं, त्यांना हेल्प केली आहे. आणि अशी बरीचशी टीम्स आपल्याकडे यावर्षी आली होती ज्यांच्याकडे कोच नाहीत, त्यांच्याकडे कधी लेदर क्रिकेट खेळले नाहीत. अशी मुलं आपल्याकडे खूप आली यावर्षी. ते सगळी मुलं यावर्षी कधी कोण पहिल्यांदाच लेदर बॉलने खेळले, पण ते फार उत्कृष्ट खेळले. काही जिंकले, काही हरले. आचरा हायस्कूल व्हेरी वेल प्लेड. खूप तुम्ही आज छान खेळलात.
पण सगळ्या गेम मध्ये एक जण जिंकतो, एक जण हरतो. तो जो जिंकलाय त्याला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. पण ही गोष्ट तुम्ही जास्त डोक्यात जाऊ द्यायची नाही. प्रॅक्टिस करत राहायची आणि जे लोक नाही जिंकलेत ते पुढच्या वर्षी अजून मेहनत करायची आणि पुढच्या वर्षी नक्की तुम्ही अजून जास्त चांगले खेळाल, अजून जास्त टफ मॅच द्याल. एवढंच मी सांगेन, आजची मॅच खूप जास्त छान आणि टफ झाली कारण दोन्ही टीम खूप आपल्या छान होत्या, खूप छान खेळले, त्यामुळे खूप छान मॅच झाली. त्याचबरोबर मला काही लोकांना थँक्यू म्हणायचं आहे. सगळ्यात पहिले आजचे आपले दिवसभर न थांबता कॉमेंट्री केलेले अजय शिंदे सर, गवंडे सर यांनी मेन हे सगळं ऑर्गनायझेशन आणि या आपल्या कॉम्पिटिशन, या आपल्या टुर्नामेंटची सुरुवात जी आहे, ही आयडिया जी आहे ही जयंत गवंडे सरकारांकडून आली आहे. ते मुंबईला जॉब करतात, तिथून ते सुट्टी घेऊन इथे येतात, खूप दगदग करतात, सगळं परफेक्ट अरेंज करतात. कोणाला काय कसं करायचं हे सगळं त्यांच्याकडे परफेक्ट माहिती असतं आणि सगळं ते खूप छान नियोजन केलं त्यांनी. त्यांच्यासाठी खूप थँक्यू गवंडे सर. प्लीज या. पण खूप आभार, तुम्ही एवढ्या लांब इथे आलात आणि आपल्या टुर्नामेंटला सपोर्ट केलात. दिलीप गोलम, निर्मल म्हात्रे, शिरीष जोशी, विनय कीर, या सगळ्यांचा धन्यवाद. ह्यांबरोबर जे आमच्या आधी पाहुणे आले होते, फणसेकर, शिरोडकर फॅमिली, त्यांचे पण खूप खूप आभार. सगळ्यांना खूप धन्यवाद आणि हेच आपण कार्य पुढे करत राहू. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी इथे हेच कार्य पुढे करत राहीन आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला नेहमीच लागणार आहे. तर प्लीज माझी साथ द्या, माझ्या बरोबर राहा आणि आपण मालवणच्या क्रिकेटर्सना नक्की एक दिवशी नॅशनल टीम मध्ये बघू. जे विलास सरांचे मित्र आलेले आहेत त्यांच्यासाठी मालवण स्पोर्ट्स असोसिएशनने या ठिकाणी एक भेट म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याचं पूर्णाकृती असं चित्र आणलेलं आहे. ती मी विनंती करतो नंदू देसाई आणि पप्पू परब यांना की त्यांनी ती त्यांच्याकडे सुपूर्द करावी. एक कोणीतरी या आणि ते सगळे घ्या प्लीज. जॉन नरोना साहेब यांना की त्यांनी मॅन ऑफ द मॅच हा किताब या स्पर्धेतील द्यायचा आहे. पहिल्या सेमीफायनल मधील आचरा हायस्कूलचा नितेश रेवणकर याला हा छोटा चषक आणि हे प्रमाणपत्र. तर मी विनंती करतो नवी चिंदरकर यांना, त्यांनी हे पारितोषिक द्यावं. सेमीफायनल सामना यामध्ये भंडारी हायस्कूलचा वैभव पवार, धन्यवाद नरी, त्यांनी हे पारितोषिक द्यावं. अंतिम सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच भंडारी हायस्कूलचा निहाल पाटकर. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक आणि मालिकावीर हे आपण पुरस्कार देणार आहोत. सर्वात प्रथम या ठिकाणी मी महिंद्राचे यष्टीरक्षक संतोष वालावकर यांना विनंती करतो त्यांनी यष्टीरक्षकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यावं आणि त्याचं प्रमाणपत्र. पारितोषिक कोणाला जात आहे? भंड स्कूलचा निहाल पाटकर, महिंद्राचे यष्टीरक्षक म्हणून यांनी गाजवलेला मैदान आहे. त्याचं पारितोषिक ज्याने आपल्या मैदानावरती गोलंदाजी केली ते आमचे भाऊ अडकर यांना मी विनंती करतो की गोलंदाजाचं पारितोषिक, हे पारितोषिक जरी खेळाडू त्याची संघ सेमीफायनल मध्ये हरला असला तरी पण त्या खेळाडूला मिळालं. लेफ्ट आर्म स्पिनर सुयश लांबो उदयोन्मुख खेळाडू आहे आणि संदीप, धन्यवाद संदीप तुझं पण. फलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे तर त्यावेळी ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी कामगिरी केली आहे असे महेश कांदळगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी फलंदाज हे पारितोषिक द्यायचं आहे. ज्यांनी भरपूर कॅच पकडल्या होत्या त्या उंडली खाली पहिलेच सामना होता, आम्ही पाहिला होता तो. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना बक्षीस मिळालं ते भंडारी हायस्कूलचे चेअरमन स्कूल कमिटीचे आदरणीय जॉन सर यांना मी विनंती करतो की त्यांनी क्षेत्ररक्षक पारितोषिक द्यायचं आहे. हे पारितोषिक जात आहे भंडारी हायस्कूलला नाहीये, हे आचरा हायस्कूलला आहे.
हर्ष मुजावर पारितोषिक द्यावं। अंतिम सामनावीर फायनल मधला भंडारी हायस्कूलचा निहाल पाटकर आणि पाटकरांना द्यायचंय म्हणूनच तुम्हाला बोलवलंय। अभिनंदन। संपूर्ण सामन्यांमध्ये मालिकावीर हे पारितोषिक मी रामा शेट्टी सर यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यायचंय। मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेट्टी सर यांनी मालिकावीर वैभव पवार भंडारी हायस्कूल देणार आहोत। मी रामा शेट्टी यांना विनंती करतो की चतुर्थ क्रमांकाचा हा चषक आणि चतुर्थ क्रमांकाची ही 15 सर्टिफिकेट जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, कारण 3 नंबर टोपीवाल हायस्कूलला आहे। भंडारी हायस्कूल बरोबर विनर बरोबर हारलेला संघ सेमीफायनलचा 3 नंबर दिलाय आणि 4 नंबर चिरीला। यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळतंय जय गणेशला, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल। दिलीप गोलमकर आपण सर्वजण या इथे समोर हे पाणी जातंय टोपीवाला संघाला, अनंत शिवाजी देसाई टोपीवाला। चषक जो आहे तो वामन प्रभू आणि बाकीचे रोहिया नाक्यावरचे जे खेळाडू आहेत त्यांनी हा द्वितीय चषक द्यावा। आचरा हायस्कूल नाशकावले इंग्लिश मीडियम आचरा हायस्कूल। वैभव पवार खेळ देण्याची विनंती मी मिथिला विलास बांदिवडेकर मॅडम यांना करतो, त्यांनी हे पारितोषिक द्यायचंय, तुम्ही द्या। आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनने एक चषक पाठवलाय आणि तो चषक हा फिरता चषक ठेवण्याची विनंती केली आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन दाखवा